मुंबईत टँकर चालकांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे। उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये तोडगा नाही, कोणतेही लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे संप सुरूच आहे। मुंबईतील खासगी विहीर मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी ही सादर करण्याबाबत बजावण्यात आलेल्या नोटिशीच्या विरोधात टँकर चालकांनी सोमवारपासून संप पुकारला। या संपाच्या पार्श्वभूमीवर टँकर चालकांच्या संघटनेची उपनगर जिल्हाधिकारी प्रशासनाशी बैठक झाली, मात्र कोणतेही लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे हा संप सुरूच आहे। पहिल्या दिवशी संपाचा फार फटका बसला नसला तरी दुसऱ्या दिवसापासून पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे। टँकर चालकांच्या संपाचा रेल्वेलाही फटका बसला। रेल्वेला ट्रेन धुण्याचे काम थांबवावे लागले। संपामुळे टँकरने होणारा पाणी पुरवठा काही प्रमाणात हा बंद करण्यात आला। मुंबई शहर आणि उपनगरात टँकरने होणारा पाणी पुरवठा काही प्रमाणात बंद झालाय, त्याचा फटका रेल्वेलाही बसलाय। रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांवर आणि काही ट्रेनमध्ये तसेच देखभाल दुरुस्तीसाठी टँकरने पाणी पुरवठा होत असल्याने त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झालाय। पाणी परिस्थिती बिकट झाल्याने रेल्वे प्रशासनाला प्रमुख स्थानकावरील ट्रेन धुण्याचे काम हे थांबवावे लागले। मध्य रेल्वेला रोज 144 टँकरने 7 लाख लिटर इतका पाणी पुरवठा होतो, तर पश्चिम रेल्वेला एकूण वापरातील पाण्याच्या 20% पुरवठा टँकरद्वारे होतो। त्यात मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरीवली अशा महत्वाच्या टर्मिनसवर टँकरने पाणी पुरवठा केला होता। या संदर्भात ताजा अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडलेत। स्नेहा, आपण पाहतोय की संपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतोय, गैरसोय होत असल्याचं समोर आलंय आणि टँकरने जो पाणी पुरवठा होत होता त्याचा परिणाम आता थेट रेल्वे सेवेवर होतोय। पाणी परिस्थिती बिकट होते आणि त्याच प्रमाणात गैरसोय सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतोय। काय अधिकची माहिती याबाबतची? अगदीच आपण पाहिलेलंच आहे, वॉटर टँकर असोसिएशनचा संपाचा आजचा दुसरा दिवस आहे, तरी देखील हा संप सुरूच आहे। सोमवारी एक बैठक पार पडलेली होती, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक पार पडलेली होती, परंतु ही बैठक जी आहे ती यशस्वी झाली नव्हती। त्यानंतर वॉटर टँकर असोसिएशनचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत बैठकीत तोडगा निघत नाही, मुख्यमंत्र्यांसोबत देखील बैठक होत नाही आणि आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आमचा जो हा संप आहे तो सुरूच राहणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मुंबईत 10% पाणी पुरवठा कपात जो आहे तो करण्यात येत आहे। आपण पाहतोय दररोज कोणत्या ना कोणत्या ठिकाणी मुंबईच्या विविध भागांमध्ये पाणी पुरवठा कपात करण्यात येत असतो। याचाच फटका मुंबईकरांना बसत असतो। टँकरचा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाला देखील याचा फटका बसलेला आहे, कारण रेल्वे धुण्याचं काम देखील आता रखडलेलं आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हॉटेल्स असतील, सोसायट्या असतील, इतर आस्थापने असतील, यांना देखील वॉटर टँकरनी पाणी पुरवठा जो आहे तो करण्यात येत असतो आणि त्यांना देखील हा फटका बसलेला आहे। परंतु वॉटर टँकर असोसिएशनचा संप सुरूच आहे आणि त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत आम्हाला या संदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हा जो संप आहे तो सुरूच राहणार आहे। परंतु मुंबईकरांची मात्र आपल्याला कसरत पाहायला मिळते। नक्कीच स्नेहा, खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।